नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी आता ऐश्वर्याला गुंगीचं औषध दिलेलं असतं। ऐश्वर्या बेशुद्ध होते आणि गुंगीमध्ये ती काही आता अगदी बडबड करत असते। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी यांना लताबाईचा पत्ता हा तिच्याकडून काढून घ्यायचा असतो। तेव्हा आता ऐश्वर्या अगदी ती बेशुद्ध झाल्यानंतर ऋषिकेश तिला ऐश्वर्या ऐश्वर्या करून म्हणून उठवतो, कारण आता ती नशेमध्ये मात्र काहीतरी नक्की खरं सांगेल असे आता ऋषिकेश जानकी यांना वाटत असते। म्हणून ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या, अगं तू बरी आहेस ना, उठ बरं। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या थोडीशी डोळे उघडते आणि म्हणते की ऋषिकेश, अहो माझं डोकं खूप जड पडले आणि खरंच मला काही कळत नाही की नक्की काय होते ते। आणि जानकीला बघून म्हणते की ऋषिकेश, अहो आपलं लग्न आहे, मग ही जानकी येथे काय करते बरं? तिला तेथून जायला सांगा। आणि हे बघ जानकी, मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलायचं आहे, त्यामुळे तू येथून जाऊ शकते, तुला इथे नाही थांबता येणार, तू जा बरं येथून, जा बरं लवकर। म्हणून ऐश्वर्या आता जानकीला काढून देत असते। तर त्यावर आता जानकी म्हणते की हे बघ, मी इथून जाते, परंतु त्या अगोदर मी तू काय जे काही तुला बोलते ना ते नीट ऐकून घे। ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मला तुझं एकही बोलणं ऐकून घ्यायचं नाही, तू इथून जा लवकर अगोदर। आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, तुम्ही हिला काहीतरी समजावून सांगा, हिला इथून काढून द्या, कारण मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचे आहे। तर आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तू देशील का? तर आता लगेच, अहो ऋषिकेश, आता लगेच तुमच्यासाठी जानसुद्धा हजर आहे, बोला बरं काय बोलायचं आहे, असं ऐश्वर्या असे म्हणते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, जानकीची आई कुठे आहे ते सांग बरं। तेव्हा आता ऐश्वर्या जानकीची आई असे आठवण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर आता इकडे माया ही भयंकर टेन्शनमध्ये येते, कारण आता ह्या लताबाईने पूर्ण घराला आग लावून ठेवलेली असते आणि ह्या आगीत आता त्या दोघी सापडलेल्या असतात। आता मायाला खूप टेन्शन येते। माया म्हणते की हे बघा, काय करायचं आता तुम्हीच सांगा, आता ह्या काकू बाहेर कसं निघायचं या घरातून? म्हणून ती त्या बाहेरील गुंडाला आवाज देते, दरवाजा मोठमोठ्याने अगदी वाजवते आणि म्हणते की दादा दादा, अहो दार उघडा। आणि तेवढ्यात तो गुंड अगदी दरवाजा उघडून आत येतो। तर माया त्याला म्हणते की हे बघा दादा, अहो घरात आग लागलेली आहे। तेव्हा आता तो गुंड आग बघतो आणि त्याला तर अगदी धक्काच बसतो। तेव्हा आता माया जोरात ओरडत असते आणि लताबाई सुद्धा माया माया म्हणून अगदी ओरडत असते। तो गुंड हातामध्ये पोतं घेतो आणि त्या पोत्याने आग विझवण्याचा प्रयत्न करतो। तेवढ्यात आता माया ही लताबाई जवळ येते आणि तिला घट्ट मिठी मारते। लताबाई विचार करते की आता मात्र हीच वेळ आहे इथून बाहेर पडण्याची। तेवढ्यात लताबाई हुशार भरते। लताबाई आता हुशार अशी भरते की लगेच त्या घरातून ती मायाला ओढून बाहेर काढते आणि त्या दोघी बाहेर पडल्यानंतर आता तो गुंड लगेच बघतो आणि त्यांच्या मागे धावत येणार तोच लगेच समोर आग असते। आणि तेवढ्यात लताबाई आता त्या रूमचा दरवाजा लावून घेते। आता बाहेरून कडी लावल्यानंतर त्या गुंडाला काही बाहेर येता येत नाही, तोपर्यंत माया आणि लताबाई तेथून पळ काढतात। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते की मला माहिती नाही की लताबाई कोण आहे, कुठे आहे। तेव्हा आता जानकी तिला पुन्हा विचारते की ऐश्वर्या सांग बरं, माझी आई कुठे आहे, तू तिला कुठे ठेवलेलं आहे? तरी सुद्धा ऐश्वर्या सांगायला तयार नसते। ऐश्वर्या म्हणते की मी कुठे ठेवलं, मी जानकीच्या आईला कुठे ठेवलेलं नाही आणि मला माहिती सुद्धा नाही की जानकीची आई कुठे आहे ते। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, मला चांगलंच माहिती आहे की अगदी जानकीची आई तुझ्याच ताब्यामध्ये आहे म्हणून, त्यामुळे तू वेळ वाया न घालवता पटकन सांग की जानकीच्या आईला तू कुठे ठेवलेलं आहे। तर तेव्हा ऐश्वर्या काही बोलत नसते। तर आता ऋषिकेश पुन्हा विचारतो की ऐश्वर्या, मी तुला एकदा विचारतो की सांग कुठे ठेवलेलं आहे तू जानकीच्या आईला, सांग बरं पटकन लवकर। तेव्हा आता ऐश्वर्या ओरडते आणि म्हणते की मला अगदी जानकीची आई कुठे आहे हे माहिती नाही, तुम्ही शांत बसा, गप बसा। म्हणून आता ती जोरात ओरडते आणि काय सारखं सारखं तेच विचारतात, मी एकदा सांगितलं की मला माहिती नाही की जानकीची आई कुठे आहे ते। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, तुला माहिती आहे की माझी आई कुठे आहे आणि तू स्वतः अगदी सांगितलेलं आहे हे, त्यामुळे तू प्लीज खोटं बोलू नकोस, माझ्या आईचा पत्ता दे। आणि हे बघ, तू पलटू नकोस ऐश्वर्या, सांग ना माझ्या आईला तू कुठेही ठेवलेलं आहे, सांग लवकर। तेव्हा आता ऐश्वर्या ओरडते। ऐश्वर्या म्हणते की मला माहिती नाही की कुठे आहे ते। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही विचारतात। आता ऐश्वर्या तरी सुद्धा म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगितले की मला माहिती नाही की तुझी आई कुठे आहे ते। जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगं असं काय करते, सांग ना कुठे आहे माझी आई। तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते। जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो ही तर काही सांगायला तयार नाही आणि का सांगत नसेल, कुठे ठेवलं असेल हिला आईला।
त्यानंतर आता इकडे सुमित्रा, नाना, सौमित्रा आणि अवंतिका यांना तर फार असं टेन्शन येते. नक्की आता ही ऐश्वर्या सांगते की नाही आणि तिने जानकीच्या आईला कुठे ठेवले असेल असे आता सुमित्रा म्हणत असते. तिने जर आपल्याला काहीच सांगितले नाही तर मग काय करायचं आपण. त्यावर आता सौमित्र म्हणतो की आई अगं मग तर सगळं काही कठीण होऊन बसेल. त्यावर आता अवंतिका त्यांना समजावते. अवंतिका म्हणते की हे बघा तसे काही होणार नाही, आपण थोडंसं पॉझिटिव्ह राहूयात. ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी त्या ऐश्वर्याकडून नक्की काहीतरी वधून घेतील, मला नक्की खात्री आहे. त्यावर आता नाना म्हणतात की अगदी खरं आहे आणि तुम्ही जे म्हणतात तर ते अगदी तसेच खरे होईल. आणि तेवढ्यात तेथे आजी येते. आजी आल्यानंतर आता आजीला हे सर्व ऐकल्यानंतर आजी म्हणते की काय सुरू आहे तुमचं आणि कोणता इतका अगदी दृढ असा विषय आहे की त्यावर तुम्ही बोलतात, कशाविषयी चर्चा सुरू आहे. तर त्यावर आता अवंतिका म्हणते की आजी हे बघा तुमचं काय अगदी आमच्याकडे काम आहे म्हणून तुम्ही इथे आलात. तेव्हा आता आजी लगेच म्हणते की अगो बाई खरंच सुमित्रे, अगं तुझ्या या सुनेला कधीही सरळ बोलता येत नाही, तर माझ्याशी असं बोलते की जशी 7 जन्माची माझी वैरीण आहे. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हे बघ आई, तू येथे काय बोलण्यासाठी आलेली आहे ते अगोदर सांग बरं, एकतर खूप मला टेन्शन आहे. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की हे बघ अगं मला सुद्धा टेन्शनच आहे ना त्या पोरीचं, म्हणून मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन निघाले होते. तेव्हा आता सौमित्र लगेच आजी समोर येतो आणि तिला थांब असं म्हणतो. आणि आजी हे बघ तुला कुठेही जायची गरज नाही, तू बस बरं खाली, म्हणून तो आजीच्या हाताला धरतो आणि तिला अगदी खाली ठेवतो. त्यावर आता आजी म्हणते की अरे सौमित्र, तिला भूक लागली असेल, काही ना काही खायला तर द्यावेच लागेल ना. आणि हे बघ शिवाय अरे तिच्या पोटामध्ये बाळ आहे, आपण काळजी घ्यायला नको का. त्यावर आता सौमित्र म्हणतो की हे बघ आजी, ऋषिकेश दादा तेथे आहे, त्यामुळे तो काय हवं आणि काय नको हे बघून घेईल. तेव्हा आता आजी म्हणते की अरे ऐश्वर्याला बाकीचा जर काही त्रास असेल तर ती आता ऋषिकेशला सांगणार आहे का. त्याकरता बाई माणूस हवं असतं आणि हे बघ बाई माणसाचा जो त्रास असतो ना तो एक स्त्रीला सांगू शकते. तेव्हा आता नाना म्हणतात की अहो सासूबाई, तुम्ही जरा इतरांचं सुद्धा ऐकत जा. मला एक गोष्ट सांगा बरं, ऐश्वर्या जर ऋषिकेशशी लग्न करणार असेल तर ती तिचा होणारा जो त्रास आहे तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगेल की तुम्हाला सांगेल. ती सांगा नेमकं काय तुम्हाला सुद्धा काय वाटते. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना, हे तर माझ्या लक्षातच आले नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, आता आई तुझ्या लक्षात आले ना, त्यामुळे शांत बस बरं, काही टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना मी इथे बसते, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, ऐश्वर्याला सारखा सारंग का दिसतो बरं. तेव्हा आता अवंतिका आजीजवळ येते आणि म्हणते की आजी अहो हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का, ऐश्वर्या ऋषिकेश बरोबर भाऊजींबरोबर लग्न करते, मग सारंग भाऊजींना तिचंही लग्न मान्य नसेल म्हणून त्यांना सारखं सारंग भाऊजी दिसत असतील. आजी म्हणते की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं ग. तेव्हा अवंतिका म्हणते की म्हणजे त्यांचा आत्मा तडफडला असेल. म्हणजे तुम्हीच विचार करा, अहो सारंग भाऊजींचे ऋषिकेश दादा मोठे भाऊ आहेत आणि ऐश्वर्याचं सारंग भाऊजींशी लग्न झालेलं असताना तरी सुद्धा त्या ऋषिकेश भाऊजींशी लग्न करतात. आणि हे बघा आत्म्यांना मात्र हे सर्व आवडत नसतं, त्यांना खूप राग येतो. तेव्हा आता अवंतिकाचं हे बोलणं ऐकून सौमित्र, नाना आणि सुमित्रा यांना खूप हसायला येतं. आजीला फार टेन्शन येते. आजी विचारते की खरंच असं काही होत असतं. तेव्हा आता सौमित्र सुद्धा आजीची भीती आणखीनच वाढवतो आणि म्हणतो की आजी अगं तू सुद्धा असं काही गोष्टी पुस्तकात तर वाचल्या असतील. आजी आणखीनच घाबरते. आजी म्हणते की खरंच असं असेल, सारंगला भीती वाटली असेल. अवंतिका म्हणते की हो. आणि आजी तुम्ही आत्ता का विचार करतात, परंतु त्यांच्या लग्नासाठी परमिशन तर तुम्हीच दिली होती ना. आजी म्हणते की हो ग. अवंतिका म्हणते की लग्न झालंच पाहिजे असे तर तुम्ही म्हणाल्या होतात, म्हणजे सगळ्यात जास्त आग्रह तुमचा होता. त्यावर आता आजी घाबरते आणि हो असं करत असते. त्यावर आता अवंतिका म्हणते की मग आता सारंग भाऊजींना काय वाटत असेल याचा विचार करून काही एक फायदा होणार नाही. तर तेव्हा आजीला तर पूर्णपणे घाम फुटतो. सर्वजण आजीकडे बघून अगदी हसत असतात. तर अवंतिका मुद्दा म्हणते की आजी अहो काय झालं, तुम्हाला तर पूर्णपणे घाम फुटलेला आहे, सारंग भाऊजी दिसतात या विचाराने सुद्धा तुम्ही घाबरलात की काय. त्यावर आता आजी लगेच हसण्याचं नाटक करते आणि अवंतिकाला म्हणते की कोण, मी घाबरते, मी नाही घाबरले, अगं अजिबात नाही, मला कसलीही भीती नाही वाटत. त्यावर आता सौमित्र हसून आजीला म्हणतो की आजी अगं पण तुझा चेहरा काहीतरी वेगळं सांगतोस. तेव्हा आता आजी राम राम करत असते आणि मी जाते काहीतरी खायला घेऊन येते आणि राम करतच आता घाबरत ती लगेच तिथून पळ काढते. सर्वांना फारसं हसायला येते. त्यानंतर आता इकडे माया आणि लताबाई बाहेर येतात. तर माया लताबाईला म्हणते काकू तुम्ही हे सर्व काय केलं, तुम्ही घर पेटवलं, काय गरज होती तुम्हाला इतकी मोठी हिंमत करण्याची.
तुमची आणि जर काही झाले असते तर मग काय केलं असतं, काकू तुमच्या जीवाला बरं वाईट झाले असते तर मी काय केले असते बरं. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं मी फक्त हिंमत दाखवली, आपल्याला ते घरातून बाहेर पडायचे होते त्यासाठी मी हे सर्व केले. त्यावर आता मायाला फार असं टेन्शन येते. माया म्हणते की अहो आपण तिथून बाहेर पडलो पण अशा रस्त्यावरून आपण किती वेळ पडणार आहोत आणि किती काही जरी झाले तरी शेवटी आपण त्या माणसाच्या तावडीत जर सापडलो तर. त्यावर आता लताबाई म्हणते की हो अगं हे तर बरोबर आहे पण आपण एक काम करूयात, आत्ताच्या आत्ता आपण सरळ माझ्या मुलीच्या घरी जाऊया, तेथेच आपल्याला मदत मिळू शकते. मग चल बरं म्हणून लताबाई आता ह्या बाजूने धावायला निघते तर माया पुन्हा अडवते. माया म्हणते की अहो इथे इकडून कुठे जातात. तर लताबाई म्हणते की हायवे तर ह्याच बाजूला आहे. माया म्हणते की या बाजूला नाही, अहो या बाजूला हायवे आहे. तेव्हा आता लताबाई विचारते की नक्की. तेवढ्यात आता ते गुंड बाहेर पडतात आणि लगेच आता तो गुंड जोरात ओरडतो की ए थांबा म्हणून. तेवढ्यात आता माया आणि लताबाई जोरात धावतच सुटतात. ते गुंड त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे धावत असतात त्यांना पकडण्यासाठी. तेव्हा आता लताबाई पुढे धावत असते आणि माया दोघे एकमेकींचा हात धरून ते गुंड त्यांच्या मागे पाठलाग करत येत असतात. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश या दोघं आता ऐश्वर्याला विचारून पूर्णपणे थकलेले असतात. आता ऋषिकेश शेवटचं विचारतो की ऐश्वर्या आता तरी सांगशील का जानकीची आई कुठे आहे. जानकीला तर फार आता टेन्शन येते कारण ऐश्वर्या काही सांगायला तयार नसते. तेव्हा आता ऋषिकेश असे म्हटल्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की जानकीची आई. आता ऋषिकेश आणि जानकी यांना असं वाटतं की ऐश्वर्या सांगायला लागली म्हणून ते आता लगेच तिच्याकडे अगदी धक्क्याने बघत असतात, ऐकून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर ऐश्वर्या जानकीची आई असं करत असते. तेव्हा आता जानकीची आई नाही असे बोलून आता ती अगदी हसायला सुरुवात करते कारण आता ऐश्वर्याने ज्या गुंडांना लताबाईला मारण्यासाठी सांगितलेले असते तर तेथून आता तो जो कोणी आहे तर तो मास्कमॅन लताबाईला सुद्धा घेऊन गेलेला असतो आणि त्या गुंडांना सुद्धा मारलेले असते. त्यामुळे ऐश्वर्यालाच माहिती नसते की जानकीची आई कुठे आहे म्हणून. तेव्हा आता जानकी आता ऐश्वर्याजवळ येते. ऐश्वर्याला विचारते की माझी आई कुठे आहे सांग लवकर. गप गुमाने सांग की माझी आई कुठे आहे ते. माझी आई कशी आहे, तू तिला कुठे ठेवलेला आहे. तर आता जानकीने हात धरलेला असतो. ऐश्वर्या आता जोरात जानकीला म्हणते की माझा हात सोडून दे आणि हे बघ मला माहिती नाही की तुझी आई कुठे असेल ते. आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश चला बरं इथून, मला इथे नाही थांबायचं, आपण इथून कुठेतरी लांब निघून जाऊयात. ऋषिकेश चला माझा हात धरा. ये दुनिया जालिम है, इस दुनिया में सवाल पूछ के तकलीफ देते है. या वाईट माणसापासून आपण लगेच दूर जाऊयात, फक्त आपण दोघेच. तेव्हा ऐश्वर्या तेथून उठायला सुरुवात करते तर ऋषिकेश तिला अडवतो. ऋषिकेश म्हणतो की तू इथेच थांब. हे बघ ऐश्वर्या तू इथून कुठेही जायचं नाही, कळले ना तुला, थांब इथेच. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा तेथेच बसते आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही असं का ओरडतात माझ्यावर आणि मला असं आवडत नाही तुम्ही असे ओरडतात म्हणून. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे ऐश्वर्या मी तुला नाही ओरडणार. आता तो ऋषिकेश ऐश्वर्याला शांतपणे विचारायला सुरुवात करतो. आता ऋषिकेश ऐश्वर्याला शांतपणे विचारतो की हे बघ अगं जानकीची आई कुठे आहे आणि त्या ठीक तर आहेत ना, तू त्यांच्यासोबत काही केले तर नाही ना, तू त्यांना कुठे लपून ठेवलेलं आहे. तर ऐश्वर्याला आता नक्की ऋषिकेश काय बोलतो हे काही कळत नसतं कारण तिचं जो डोकं आहे तर ते पूर्णपणे जड पडलेले असते. ऋषिकेश विचारतो की अगं सांग ना तू जानकीच्या आईला कुठे ठेवलेलं आहे, कुठे लपून ठेवले. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या बोल अगं तू कुठे ठेवलेले आहे. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की लपून ठेवले का मी. आणि ती सारखं आता त्या नशेमध्ये म्हणत असते की मी जानकीच्या आईला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं बोल ना, अगं सांग लवकर कुठे ठेवलेला आहे. तर तेव्हा आता म्हणजे ऐश्वर्या आता सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु काही आता तिला त्या औषधामुळे बोलता येत नाही कारण तिला फक्त गुंगी आलेली असते आणि डोकंही तिचं जड पडलेलं असतं. आता जानकी आणि ऋषिकेश सारखं तेच विचारत असतात परंतु ऐश्वर्या अजूनपर्यंत काही सांगायला तयार नसते. तेव्हा ती जानकीची आई असे करत पुन्हा आता बेशुद्ध होते. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की ऐश्वर्या उठ, तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु ही ऐश्वर्या आता उठायलाच काही तयार नसते. त्यावर आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी म्हणते की ऋषिकेश बघा ना, अहो या ऐश्वर्याचं काय करायचं ते खरंच काहीच कळत नाही, काय करायचं आहे आपण सांगा बरं तुम्हीच आता. तेव्हा आता लताबाई आणि माया इकडे धावतच येत असतात. तर आता जानकीला तिकडे फार टेन्शन येते कारण अजूनपर्यंत ऐश्वर्याने काही पत्ता सांगितलेलाच नसतो कारण लताबाई कुठे आहे हे ऐश्वर्यालाच माहिती नसते. त्यानंतर आता मायाला आणि लताबाईला आता खूप टेन्शन येते कारण त्या एका जंगलाच्या दिशेने तेथे येत असतात. तर लताबाईच्या लक्षात येते. लताबाई म्हणते की अरे देवा,
अगं माया, तू कोणता हा रोड सांगितला? आता हा रोड तर जंगलाच्या दिशेने इकडे जंगलात येतोय, मग आपण रस्ता चुकलो की काय? माया म्हणते की मला तरी कुठे काय माहिती होतं, कारण त्या लोकांनी मला अगदी बांधून इकडेच आणले होते ह्याच रोडने. माया म्हणते की हो काकू, मला आठवते की हेच ते लोकेशन होतं. आणि हे बघा काकू, आपल्याला लपवावं लागेल, नाहीतर ते लोक आपला पाठलाग करत येतीलच. तेवढ्यात आता लताबाईला समोर एक टेम्पो दिसतो आणि तो टेम्पो बघितल्यानंतर दोघेही त्या टेम्पोच्या दिशेने धावतात. तेव्हा मात्र आता तो टेम्पो इकडून तिकडून सगळीकडून आता मायाही बघते, त्यामध्ये ड्रायव्हर नसतो. तेव्हा आता मायाही लताबाई जवळ येते आणि म्हणते की आता टेम्पोमध्ये ड्रायव्हरसुद्धा नाही आणि तो अशा म्हणजे सुमसाम ठिकाणी आहे, म्हणजे कदाचित तो टेम्पो रिकामा असेल, आपण टेम्पोमध्ये लपूयात. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो हो, आपण टेम्पोत लपूयात. तेव्हा आता लगेच माया ही टेम्पोचं जे काही ते शटर आहे तर ते वर करते आणि टेम्पो आता आतमध्ये त्या दोघेही जाऊन लपतात आणि दोघे आता ते टेम्पोचं शटर ते लावून घेतात आणि आता दोघी टेम्पोमध्ये लपून बसलेले असतात. तर ते गुंड तेवढ्यात अगदी टेम्पोजवळ धावतच येतात आणि आता इकडून तिकडून त्या लताबाई आणि मायाला शोधत असतात. आता बिचाऱ्या दोघीही आतमध्ये अगदी जीव कासवीस करून बसलेले असतात. आता ह्या गुंडाची त्यांना भीती वाटत असते. आता जे गुंड आहे ते इकडे तिकडे शोधतात, परंतु अगदी टेम्पो जवळून जातात. आता त्यांना तेथे कुठेही त्या दोघी दिसत नाही. तर माया म्हणते की हे बघा, आपण टेम्पोमध्येच थांबूयात, निदान टेम्पोवाला तरी आपल्याला मदत करेल. लताबाई म्हणते की ठीक आहे, आपण येथेच बसूयात. त्यानंतर आता इकडे पुन्हा हे सर्वजण रूममध्ये येतात. तेव्हा नाना आणि सुमित्रा खूप टेन्शनमध्ये येतात. नाना आता विचारतात की काय रे, ऋषिकेश आणि जानकी अजूनपर्यंत रूममध्ये नाहीत, मग तिकडे काय झालं असेल नक्की? त्यावर आता सुमित्रा म्हणते की काय करायचं तेच कळत नाही. जानकी आणि ऋषिकेश आल्याशिवाय जीव मात्र काही भांड्यात पडणार नाही. त्यावर आता अवंतिका म्हणते की हे बघा आई आणि नाना, तुम्ही दोघेही काळजी करू नका, ते दोघं येतील आणि सर्व काही आपल्या मनासारखं होईल. त्यावर आता सौमित्र म्हणतो की कसं होईल काही माहिती नाही, कारण एकतर अगोदरच त्या ऐश्वर्याच्या डोक्याला ताप होऊन बसलेला आहे आणि तिला तर सांभाळावं लागतं. आणि जर त्या आजीला सर्व काही कळाले तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल. आणि आता आजीला सुद्धा हे कळायला नको आणि ऐश्वर्याला सुद्धा कळायला नको की आपण हे सर्व तिच्याकडून वधून घेतोय ते. सुमित्रा म्हणते की हो ना सौमित्र, मला सुद्धा तीच काळजी आहे आणि जर आपली आई तिच्याकडे गेली तर? त्यावर आता अवंतिका म्हणते की त्या नाही जाणार, कारण आत्ताच मी त्यांना साबुदाण्याची खिचडी खायला दिलेली आहे, इतक्यात तरी त्या ऐश्वर्याकडे नाही जाणार. तेव्हा आता नाना म्हणतात की ऐश्वर्याने आता सर्व काही सीमा अगदी ओलांडलेल्या आहेत, कधी एकदाची तिच्या ताब्यातून आपली सुटका होईल काही कळेनासे झालेले आहे. एकदा की आता सर्व काही आपल्याला माहिती झाले तर ह्या ऐश्वर्याला मी या घरामध्ये ठेवणार नाही, तिला सरळ बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. म्हणून नानांची आता ऐश्वर्याबद्दल खूप चिडचिड होते. तर सुमित्रा म्हणते की जरा शांत व्हा, हे बघा, आणि अगोदर ही चिडचिड आहे ना ती बंद करा बरं. अहो, आपण ऐश्वर्याला धडा सुद्धा शिकवायचा आहे, तिला घराच्या बाहेर सुद्धा काढायचं आहे, सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं होईल. परंतु अगोदर मात्र जानकीच्या आईला त्या ऐश्वर्याने कुठे लपून ठेवलेलं आहे हे आपल्याला माहिती करायला हवे. एकदा की आपल्याला तिचा पत्ता मिळाला तर सर्व काही अगदी व्यवस्थित होईल. आणि काय झालं असेल, जानकी आणि ऋषिकेश अजूनपर्यंत रूममध्ये का आले नसतील आणि तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश दारात येतात. तर सर्वजण लगेच आता जानकी आणि ऋषिकेश जवळ येतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुम्ही आलात ना, बरं झालं, आम्ही सगळेजण तुमचीच वाट बघत होतो. तेवढ्यात ऋषिकेश आता रूमचा दरवाजा लावून घेतो. दरवाजा बंद केल्यानंतर तो आत येतो. तर सुमित्रा विचारते की काय झाले, खरंच तुम्ही येईपर्यंत आम्हाला चैनच मिळत नव्हते, सांगा ना नक्की काय झाले. जानकी, ऐश्वर्याने तुझ्या आईचा पत्ता सांगितला का? तेव्हा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, ऐश्वर्याने काहीच सांगितले नाही. तेव्हा आता नाना म्हणतात की काय? तर ऋषिकेश म्हणतो की हो नाना, तिने काहीच सांगितले नाही जानकीच्या आईबद्दल. त्या सरबताची तिला इतकी गुंगी चढलेली आहे ना, ती काही बोलायलाच तयार नाही आणि अगदी ती बडबड करते तर वेगळंच काहीतरी बडबड नशेमध्ये करते. त्यावर आता अवंतिका म्हणते की असं कसं शक्य आहे, कारण गुंगीमध्ये माणूस जे खरं आहे ते शेवटी बोलून टाकतच असतो ना. जानकी म्हणते की हो, ती फक्त आणि फक्त माहिती नाही एवढेच बोलत होती. तेव्हा आता नाना विचारतात की आता काय करायचं आहे, तुझ्या आईचा पत्ता आपल्याला मिळण्यासाठी अजून काही पर्याय आपल्याकडे आहेत का? त्यावर आता जानकी म्हणते की आता फक्त आणि फक्त एकच असा पर्याय आहे आपल्या. ऐश्वर्या आणि ऋषिकेश या दोघांचं लग्न. तर जानकीचे डोळे भरून येतात. तेव्हा आता हे अगदी ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसतो. तर सुमित्रा तडकन उठते आणि म्हणते की म्हणजे आता हे सर्व झाल्यानंतर आता ऋषिकेश आणि ऐश्वर्या या दोघांचं लग्न लावून द्यायचं का?
तेव्हा आता लगेच सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो। परंतु जानकी आता रडत असते। त्यावर आता सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघ, डोंट वरी, अगं असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, अगं देव आहे ना, तो काही ना काही मार्ग आपल्याला सुचवेलच। नाना म्हणतात की अरे पण कधी? अरे बाबा, वेळ हातातून जाण्या अगोदर काहीतरी मार्ग आपल्याला सुचला पाहिजे ना। अरे नाही सुचला तर उद्या काय करायचं हे सुद्धा आता देवच सुचवणार आहे ना। तेव्हा आता जानकी रडत असते तर ऋषिकेश तिला समजावतो की हे बघ जानकी, तू रडू नकोस, तू नको काळजी करू बरं, मी आहे ना तुझ्या सोबत। त्यावर आता जानकी रडतच ऋषिकेशला म्हणते की आता आहात परंतु उद्याचं काय? उद्या असताल का तुम्ही माझ्यासोबत? त्यानंतर आता इकडे त्या टेम्पो मध्ये आता पूर्णपणे धूर झालेला असतो। आता मायाला सुद्धा खूप त्रास होतो आणि लताबाईला सुद्धा खूप त्रास होत असतो। दोघी आता अगदी त्यांना ठसका लागत असतो आणि बेशुद्ध पडतात। आणि तेवढ्यात तो मास्कमॅन आता तेथे येतो, टेम्पोचा दरवाजा उघडतो आणि आता तो त्या दोघींकडे बघत म्हणत असतो की तुम्ही तर आम्हाला अडकून पळून जात होता, तर आता बघा त्याच आगीच्या धुराने मी तुम्हाला कसं अडकवलं आणि कसे पकडले ते। त्यानंतर आता तो मास्कमॅन मात्र लताबाईच्या डोक्याला पिस्तूल लावून आता रणदिव्यांच्या घराच्या बाहेर घेऊन आलेला असतो। तेव्हा आता लताबाई जोरात जानकी जानकी असा आवाज देते। जानकी धावतच बाहेर येते आणि म्हणते की सोड सोड माझ्या आईला। तेव्हा आता लताबाई रडत असते आणि त्याने अगदी लताबाईच्या डोक्याला पिस्तूल लावलेला असतो। जानकी म्हणते की हे बघ, माझ्या आईला सोड आणि तू तिला काही करू नकोस, मी तुझ्या पाया पडते, प्लीज तिला सोडून दे। आणि तेवढ्यात आता लताबाई ओरडते की जानकी तू आतमध्ये जा। त्यावर आता जानकी म्हणते की मी तुला सोडून कुठेही नाही जाणार। जानकी म्हणत असते की हे बघ, तुला जर मारायचं असेल तर तू माझा जीव घे, परंतु माझ्या आईला मारू नकोस, तिला सोडून दे। लताबाई आता जानकीला म्हणते की जानकी तू इथून जा, माझं जे व्हायचं आहे ते होऊन दे, परंतु तू इथून जा। जानकी जायला तयार नसते। जानकी म्हणते की नाही आई, मी तुला सोडून कुठेही नाही जाणार, मी तुला काहीच होऊन देणार नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की माझ्या आईला सोड नाहीतर मी। आणि तेवढ्यात आता त्या मास्कमॅनच्या मागून आता ऐश्वर्या निघते। ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की मागे हो, नाहीतर मी आत्ताच तुझ्या आईचा गेम ओढून टाकेल। तेव्हा आता जानकी धक्क्यानेच विचारते की म्हणजे ऐश्वर्या हा माणूस तुझा आहे? तर ऐश्वर्या लगेच आता जानकी समोर येते आणि विचारते की काय झाले ग, शॉक बसला का तुला? आणि अगं असेच तुला आणखी मी शॉक देणार आहे, तुझी वाट लावण्यासाठी मी माझी माणसं आहे ना ते सगळीकडे पेरून ठेवलेले आहेत, कळले ना तुला आता? आणि हे बघ, आता हा खेळ संपला ना, तुझ्या आईचा डाव आहे ना तो कायमचा आम्ही संपून टाकू। आणि संपवरे त्या म्हातारीला, असे बोलून आता ऐश्वर्या तिथून तडकन जायला निघते। तेवढा तो मास्कमॅन आहे तर तो लताबाईच्या डोक्यात गोळी पिस्तूल अगदी चालवतो आणि गोळीने लताबाईला उडवतो। तेव्हा मित्रांनो, जानकी आता अगदी झोपेतच आई म्हणून ओरडते, कारण हे जानकीचं स्वप्न असते। आता ती अगदी जोरात ओरडून उठते, अगदी घाबरलेली असते। तेव्हा जानकीला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो आणि ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते। सारखा ती आपल्या आईचा विचार करत असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सगळेजण आता रूम मध्ये असतात तर सुमित्रा म्हणते की आता आपण काय करायचं, कारण आपला प्लॅन तर फसलेला आहे। आणि तेवढ्यात सौमित्र धावतच येतो। सौमित्र म्हणतो की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता, जानकी वहिनीच्या आईबद्दल त्यांना काहीतरी लीड मिळालेली आहे, त्यामुळे प्लीज थोडा वेळ, त्यामुळे काही करून आता हे लग्न टाळा। त्यावर आता जानकी म्हणते की हो, किती काही झाले तरी आता हे लग्न आपल्याला टाळायचंच आहे, त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणते की किती काही झाले तरी शेवटी हे लग्न मी नाही टळून देणार, लग्न मात्र मुहूर्तावरच होणार। आणि त्यानंतर आता इकडे जानकीने सुद्धा आता हे लग्न टाळण्यासाठी एक उपाय केलेला असतो। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।